नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने काय होते. एक सुंदर कथा. भगवान श्रीकृष्ण सांगतात की सूर्याला असे जल अर्पण कधीही करू नये. सूर्याला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया. एकदा भगवान नारदजी श्रीकृष्णाकडे आले आणि त्यांना विचारू लागतात, हे परमेश्वरा, सूर्याला पाणी देण्याचे औचित्य काय? सूर्याला पाणी का दिले जाते? सूर्याला पाणी देण्याचे फायदे काय आहेत? सूर्याला पाणी देण्याची उत्तम पद्धत कोणती आहे? तेव्हा भगवान श्रीकृष्ण नारदजींना म्हणतात, हे देवर्षी, तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारला आहे. सूर्यदेवाची उपासना शुभ आणि फलदायी आहे. प्रत्येक व्यक्तीने सूर्याला जल अर्पण करावे. हे देवर्षी, याबाबत मी तुम्हाला एक अतिशय पवित्र कथा सांगतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. ही कथा जो कोणी ऐकेल त्याला 100 वर्ष सूर्याला जल अर्पण करण्याचे पुण्य मिळेल. भगवान श्रीकृष्णाने सूर्यदेवाच्या महिमाचे वर्णन करण्यासाठी या कथेत सूर्याला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. म्हणूनच तुम्ही सर्वांनी ही कथा लक्षपूर्वक ऐकावी. ही कथा ऐकल्याने सूर्यदेवाला पाणी देण्याचे फळ लागते. चला तर मग कथेला सुरुवात करूया. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवर्षी, प्राचीन काळी मध्यभागी अतिशय प्राचीन सुंदर नगरी होती. या शहरात एक ब्राह्मण मनोहर त्याची पत्नी मायावती सोबत राहत होता. मनोहर शास्त्री ज्ञानी होते. त्यांनी कधीही त्यांच्या ज्ञानाचा सदुपयोग केला नाही. त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग फक्त पैसा कमावण्यासाठी केला. मनोहर यांनी कधीही परोपकार केला नाही. सूर्यदेवाला कधीही पाणी अर्पण केले नाही. ते अत्यंत स्वार्थी आणि अहंकारी होते. मग एके दिवशी जंगलातून जात असताना विषारी साप चावल्याने मनोहरचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर यमाच्या दूतांनी मनोहरला यमलोकात नेले. तिथे यमराजाने मनोहरच्या पापांचे आणि पुण्याचे मूल्यमापन केले आणि मनोहरला नरकात टाकले. मनोहर अनेक वर्ष नरकात शिक्षा भोगू लागला. मग पुन्हा मनुष्यजन्मात त्याचे प्रायश्चित्त म्हणून मनुष्यजन्मात दुसरा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. त्याच्या दुसऱ्या जन्मात तो मोठा होताच त्याच्या वडिलांनी त्याचे लग्न एका मुलीशी लावले आणि मग तो त्या मुलीसोबत जंगलातल्या एका झोपडीत राहू लागला. लग्नानंतर शूद्राला अनेक वर्ष मूल झाले नाही. त्यामुळे तो आणखीनच दुःखी झाला व त्याचा त्रास तिथे संपला नाही. काही वर्षांनी दैवी संयोगाने त्याच्या शरीरात एक भयंकर कुष्ठरोग झाला आणि त्याच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या. यापुढे तो कोणतेही काम करू शकत नव्हता. त्याची पत्नी ही एक निष्ठावान स्त्री होती. ती पतीला देव मानायची. ती त्याची रोज जेवणाची व्यवस्था करायची. त्याला रोज अंघोळ घालायची. तो शूद्र अनेक वेळा मनात विचार करत असे की आपल्या कोणत्या जन्माच्या पापामुळे त्याला कुष्ठरोग झाला. हे विचार करून तो अत्यंत निराश व दुःखी झाला. आणि मग एके दिवशी त्या कुष्ठरोगी शूद्राची पत्नी एका साधूला त्याच्या दारात भेटायला गेली. तिथे त्या संताची खूप सेवा केली. यावर प्रसन्न होऊन त्या कुष्ठरोग्याच्या पत्नीला वर मागण्यास सांगितले. त्यावर कुष्ठरोग्याच्या पत्नीने उत्तर दिले की हे महात्मा, माझ्यासाठी माझा नवरा सर्वस्व आहे आणि तोच माझा गुरु आहे. म्हणून तुम्हाला विनंती करते की माझ्या पतीला बरं करून त्याला पूर्वीप्रमाणे बनवा. यावर ऋषी महात्मा म्हणाले, हे देवी, तुमच्या पतीला हा रोग त्याच्या मागच्या कर्मामुळे झाला आहे. मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. देव माणसाला त्याच्या पापांची शिक्षा नक्कीच देतो. ते कोणालाही चुकलेले नाही. पण हा आजार टाळण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगू शकतो. यावर एकच उपाय आहे. तुम्ही तुमच्या पतीसोबत सूर्यदेवाचा आश्रय घ्या आणि रोज सूर्यदेवाची पूजा करा. सूर्यदेवाच्या कृपेने तुझा पती त्या शापातून मुक्त होऊन त्याला कामदेवाचे रूप प्राप्त होईल. तेव्हा त्या साधू महात्म्याने त्या स्त्रीला सूर्यदेवाची उपासना करण्याची पद्धत सांगितली. ती पद्धत जाणून कुष्ठरोग्याच्या पत्नीने आपल्या पतीसह सूर्यदेवाची मनोभावे पूजा केली आणि काही दिवसातच तिचा पती बरा झाला. तो कुष्ठरोगापासून पूर्णपणे मुक्त झाला. सूर्यदेवाच्या कृपेने त्याला सुंदर रूप, मजबूत शरीर आणि संपत्ती मिळाली आणि तो शूद्र खूप श्रीमंत झाला. हे नारद, आता मी तुम्हाला सूर्यदेवाला प्रसन्न करण्याची पद्धत सांगतो, ज्यामुळे मनुष्याचे सर्व रोग दूर होतात. त्याला
उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धी मिळते. श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद, दररोज सूर्यदेवाला पाणी अर्पण करणे हा एक नियम आहे, जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात बदल घडवून आणू शकतो. सूर्याची शक्ती एवढी अलौकिक आहे की त्याशिवाय संपूर्ण पृथ्वी नष्ट होऊ शकते. सूर्यदेव हा प्रकाश, सकारात्मकता, इंद्रियांवर नियंत्रण, ऊर्जा इत्यादींचा देव आहे. फक्त सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने सर्व संकटे दूर होतात. प्रत्येक समस्येचे समाधान फक्त सूर्यदेवाकडे आहे. सूर्याची उपासना केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि मनोबल वाढते. सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या किरणामुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते. रोज सकाळी स्नान करून मंत्रोच्चार करताना ओम सूर्यदेवाय नमः असा मंत्र सूर्यदेवाला जल अर्पण करतेवेळी म्हणावा. सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणामुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते. रोज सकाळी स्नान करून सूर्यदेवाला मंत्रोच्चार करत जल अर्पण केल्यास अनेक फायदे होतात. कुंडलीत इतर ग्रहाप्रमाणे सूर्य शुभ व अशुभ स्थितीत असल्यामुळे जीवनावर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडतो. कुंडलीतील सूर्य शुभ स्थितीत असेल तर आपल्याला समाजात मान, प्रतिष्ठा आणि कीर्ती मिळते. कुंडलीत सूर्य अशुभ स्थितीत असल्यास विपरीत परिणाम प्राप्त होतात. त्यामुळे जर तुम्हाला कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत करायची असेल तर ज्योतिषात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. पांढरे तीळ पाण्यात टाकून सूर्याला जल अर्पण केल्यास शुभ फळ मिळते. अनेक जण सूर्याला जल अर्पण करतात, परंतु सूर्याला जल अर्पण करताना चुकीच्या पद्धतीने जल अर्पण करून सूर्यदेवाचा अपमान करू नये. अन्यथा माणसाला अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागू शकते. शास्त्रानुसार सूर्यदेव नाराज झाल्यास व्यक्तीची बुद्धी नष्ट होते आणि त्याला सर्व बाजूने अपमान सहन करावा लागतो. तसेच स्मरणशक्ती कमी होते. वडील आणि मुलांमध्ये विनाकारण वादविवाद होऊ लागतात. जेव्हा सूर्यदेव कोपतात तेव्हा व्यक्तीवर चुकीचे आरोप केले जातात. सर्वप्रथम सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊया. सूर्याला अर्घ्य अर्पण करणे म्हणजे सूर्याला भक्तिभावाने जल अर्पण करणे होय. पण लक्षात ठेवा की जर तुम्ही हाताची उंजळ बनवून सूर्यदेवाला अर्घ्य देत असाल तर हाताची तर्जनी आणि अंगठी जोडून ठेवू नका. एकमेकांना स्पर्श होऊ देऊ नका. दोन्ही हाताचे अंगठे लांब ठेवा. तर्जनी आणि अंगठा एकत्र ठेवला तर ती राक्षसी मुद्रा बनते, म्हणून ते अशुभ असते. भांड्यात पाणी भरून सूर्याला अर्घ्य देत असाल तर ते पात्र सूर्योदयाच्या वेळी अर्पण करावे. उगवत्या सूर्याची उपासना नेहमी शुभ मानली जाते. काही कारणास्तव सकाळी सकाळी सूर्याला अर्घ्य देणे जमत नसेल तर 2 तासांनी जल अर्पण करावे. तांबे हे सूर्यदेवाची आवडती वस्तू मानली जाते. सूर्याला जल अर्पण करण्यासाठी फक्त तांब्याचे भांडे वापरावे. इतर पात्रात सूर्याला जल अर्पण करून काहीही फायदा होणार नाही. जगाला प्रकाशित करणे, त्याचे संचालन करणे, शरीराला त्याच्या तेजाने प्रकाशित देणे, पोटातील अन्न जठराच्या आगीच्या रूपात पचवणे हे काम भगवंताने सूर्यावर सोपवले आहे. या कारणास्तव तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने माणूस पोटातील संबंधित आजारापासून मुक्त होतो. सूर्याला जल अर्पण करताना शुद्ध पाणी वापरावे. तसेच नुसत्या पाण्याने जल अर्पण करू नये. कोणतेही लाल फूल, लाल चंदन, गूळ आणि अक्षदा पाण्यासोबत पात्रात टाकावे. तसेच सूर्यमंत्र म्हणावा. श्रीकृष्ण म्हणतात, हे वत्सा, सूर्यदेवाची महिमा अपरंपार आहे. आपण दररोज त्याचे आभार मानले पाहिजे. मुख्यतः रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो. त्यामुळे कुंडलीतील सूर्यदोष काढून टाकण्यासाठी रविवारी विशेषतः सूर्यदेवाचे व्रत करावे. सूर्यदेवाशी संबंधित वस्तू म्हणजे तांबे, गहू, चंदन, पिवळ्या रंगाचे कपडे इत्यादी. रविवारी या वस्तूचे दान केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होते. आणि काही कारणास्तव सूर्याचे दर्शन होत नसेल तर पूर्वेकडे तोंड करून सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकता आणि सूर्याला प्रार्थना करावी व सूर्यमंत्र म्हणावा. तर सूर्यदेवाची ही कथा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्यदेवाय नमः नक्की लिहा. धन्यवाद.